स्वामी चरित्र हातात घेतलं आणि स्वामी स्वतः आशीर्वाद द्यायला उभे होते. एक साधी सेवेकरी ताई, ना मोठी साधना ना मोठं ज्ञान, फक्त मनात एकच विश्वास, माझे स्वामी आहेत. तिच्या आयुष्यात खूप अडचणी होत्या, घरातील ताण, मनातील भीती आणि सतत डोळ्यात पाणी. एक दिवस ती मठात आली, स्वामींच्या चरणी बसली आणि शांतपणे स्वामी चरित्र हातात घेतलं. तिने पुस्तक उघडलं. तो 21वा अध्याय होता. ताईने डोळे मिटले आणि मनात म्हटलं, स्वामी, मला काही कळत नाही, माझ्या आयुष्याचा भार आता तुमच्यावर ठेवते. तर जसेच तिने वाचन सुरू केले, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्रत्येक ओळ वाचताना मन हलकं होत होतं आणि अचानक तिला असं जाणवलं, जणू मठात कोणीतरी उभं आहे. तिने डोळे उघडले आणि तिच्या मनाला एक विलक्षण अनुभूती आली. जणू स्वामी समर्थ महाराज स्वतः तिच्यासमोर उभे होते, हात वर करून आशीर्वाद देत होते. तिच्या मनात एकच शब्द घुमला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या क्षणी ताई जोरात रडू लागली. ती दुःखाचे अश्रू नव्हते, ते स्वामींच्या कृपेचे अश्रू होते. त्या दिवसापासून तिचं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं. मनातील भीती नाहीशी झाली, घरात शांतता आली आणि सर्वात मोठं म्हणजे स्वामीवरचा विश्वास 1000 पट वाढला. ताई नेहमी म्हणते, ज्या दिवशी मी स्वामी चरित्र हातात घेतलं, त्या दिवशी मला समजलं, आपण पुस्तक वाचत नाही, स्वामी आपल्याला स्वतःकडे बोलावत असतात. कारण अनेक भक्त सांगतात, स्वामी चरित्राचा 21वा अध्याय मनापासून वाचला तर स्वामींची कृपा लवकर अनुभवायला मिळते. कदाचित आज तुम्हीही स्वामी चरित्र हातात घ्याल आणि कदाचित स्वामी तुमच्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी उभे असतील. श्री स्वामी समर्थ.